अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांची दूध विक्रीच्या ठिकाणी अचानक भेट। दुधात भेसळ होत असल्याची तक्रारीनंतर झिरवाळ ॲक्शन मोडवर। शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांची जामनापाड्या येथील आश्रमशाळेला भेट। विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत विचारपूस केली तर विद्यार्थ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या। वाशिमच्या कारंजामध्ये डॉक्टर रजनी राठोडांच्या मॅटर्निटी जनरल हॉस्पिटलवर धाड। अवैधरित्या गर्भपात होत असलेल्या हॉस्पिटलवर कारवाई। आरोग्य विभागाच्या पथकाची हॉस्पिटलवर कारवाई। महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी 2 जणांना अटक। दक्षिण सायबर पोलिसांची कारवाई। नागपूरच्या काटोलमध्ये तेलंगणा एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई। हैदराबादमधून दागिने, विदेशी चलन आणि रोकड चोरणाऱ्या टोळीला अटक। चोरट्यांकडून 1,55 लाखांचा ऐवज जप्त। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पैशाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पालिकेच्या खात्यातील 16,50,000 रुपये व्यक्तिगत खात्यावर घेतल्याचा प्रकार समोर। नंदुरबारच्या अक्कलकुवातील मदरसामध्ये बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या यमन नागरिकाला अटक। 2016 मध्ये वैद्यकीय व्हिसावर परिवारासोबत आलेला आरोपी खालिद इब्राहिम सालेह अलकादमीला अटक। इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमाविरोधात मनसे आक्रमक। अश्लील कार्यक्रमांवर तात्काळ बंदी घाला आणि कडक कारवाई करा, अन्यथा उग्र आंदोलन करणार। मनसेचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही बस आगारांमधील अनेक बस गाड्या नादुरुस्त। ही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून बसेसची तपासणी नाहीच। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण। घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची उचलबांगडी। पडळकर यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका। धोडी कुटुंबियांनी केले होते आरोप। नंदुरबार जिल्ह्यात जनावरांमध्ये कॅन्सरचा आजार। पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना। पशुपालकांना काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातले 70% शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी। ई-पीक पाहणीची नोंद करूनही वेळेवर मोबदला मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीकडे पाठ। सोलापूरच्या करमाळ्यात चालू वर्षात 10,294 हेक्टरवर केळी पिकाची लागवड। शेतकऱ्यांची ऊस पिकाऐवजी केळी पिकाच्या लागवडीला पसंती। धुळे जिल्ह्यात आतापासूनच ऊसाच्या चाऱ्याचे भाव वाढले। 3,800 रुपये टन भावाने चाऱ्याची खरेदी। नंदुरबार रेल्वे स्थानकावर 38 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार। शिर्डीत साई परिक्रमा महोत्सवाचा उत्साह। साई नामाच्या जयघोषात हजारोंच्या संख्येनं भाविक परिक्रमा महोत्सवात सहभागी। धाराशिवच्या आसूमध्ये महालिंग रायाची यात्रा उत्साहात साजरी। ग्रामस्थांकडून धनगरी हेडाम नृत्य सादर। धुळे जिल्ह्यात 273 वर्षांची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात। आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून खंडेराव महाराजांची आरती। सांगलीत गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या कृष्णामाई महोत्सवाची सांगता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आणि धारेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत कृष्णामाईची आरती। सोलापूरमधील आंतरविभागीय महसूल अधिकारी आणि कर्मचारी स्पर्धेत करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे अव्वल। थाळीफेक स्पर्धेत प्रथम तर गोळाफेक आणि भालाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला। जळगावातील जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट प्रीमियर लीगचं चाळीसगाव संघानं विजेतेपद पटकावलं। जळगाव प्रिंट मीडिया संघाला मिळालं उपविजेतेपद तर अमळनेरचा संघ तृतीय। मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते। सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त। मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त। विधानसभेत हकालपट्टी केल्यानंतरही महेश गायकवाड यांची बॅनरबाजी। एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंचं प्रेम माझ्यावर। मी कालही त्यांच्याबरोबर होतो, आजही आहे आणि उद्याही राहीन, बॅनरवर आशय। भाजपा आमदार सुरेश धस आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार। बीड जिल्ह्यातील 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची धस मागणी करणार। रामराजे निंबाळकरांकडून मंत्रालयात अजित पवारांची भेट। रामराजेंनी भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं। काहीच दिवसांपूर्वी रामराजेंचे बंधू संजीव राजेंवर आयकर विभागाचे छापे। पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ठाकरेंनी ईव्हीएम बद्दलची माहिती जाणून घेतली। ईव्हीएम संदर्भात आंदोलन करणार। भेटीनंतर उत्तम जानकरांची प्रतिक्रिया। परळीत मतदानादिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याचा प्रकार। कैलास फडसह त्यांचा मुलगा आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल। 82 दिवसांनंतर परळी पोलिसांना जाग आली का? कैलास फडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दमानी यांची टीका। तर धनंजय मुंडेंना एवढी मतं कशी मिळाली हे कळायला हवं, दमानी यांचा निशाणा।
सुरेश धस यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला, कायदेतज्ञ असीम सरोदेंचा गंभीर आरोप, ईडीकडे कागदपत्र दिल्याचा सरोदेंचा दावा. भाजपच्या महेश बालदींची आमदारकी रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका, बालदींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश, ईव्हीएम घोटाळ्यासह भ्रष्टाचार करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप. ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे पहिल्यापासून गुरु, माझ्या मान सन्मानाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर साळवींची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी सामंत बंधू राजन साळवींची एकत्र बैठक, साळवींच्या पक्षप्रवेशात खोडा घातला नाही, सर्वांनी मिळून सांघिक निर्णय घेतलाय, मंत्री उदय सामंतांची माहिती. राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा दावा, तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया. शरद पवारांवर विश्वास ठेवला मात्र त्यांनी घात केला, विनायक राऊतांचा शरद पवारांवर विश्वासघाताचा आरोप, पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका. शरद पवारांनी शिंदेंचा नाही, महाराष्ट्र लुटणाऱ्या अमित शहांचा सत्कार केलाय, बाळासाहेबांनी शिवसेना फोडणाऱ्याला पवारांनी सन्मानित केलंय, पवार साहेब तुमचं दिल्लीतलं राजकारण वेगळं असेल पण आम्हालाही राजकारण कळतं, संजय राऊतांचा हल्लाबोल. तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही, पवारांवरील राऊतांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा, टीका करताना भान ठेवावं, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर, तर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे, बाळासाहेब ठाकरे पवार साहेबांनी तीच परंपरा पुढे नेली, रोहित पवारांचं ट्विट. संजय राऊतांनी शरद पवारांचा अपमान केलाय, जनता सुज्ञ आहे त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल, उद्धव ठाकरेंनीही आत्मचिंतन करायला हवं, एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका. मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची भेट घेतली, साहित्य संमेलनासंदर्भात आम्ही पवारांची भेट घेतली, पवारांच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकर सारखी प्रवृत्ती ठेचायला हवी, राज्य सरकारनं सोलापूरकरची सुरक्षा काढावी, सोलापूरकरच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दीपक केदार आक्रमक. राहुल सोलापूरकर बाबत प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही, वक्तव्य जुनं असल्याचा खुलासा राहुल सोलापूरकरनं केलाय, प्रकरणाची पूर्ण तपासणी करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. राहुल सोलापूरकरच्या पुण्यातील घरासमोर पतितपावन संघटनेचं घंटानाद आंदोलन, गुन्हा दाखल करून अटकेच्या कारवाईची मागणी, सोलापूरकर विरोधात जोरदार घोषणाबाजी. धुळे शहरात राहुल सोलापूरकरच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात जोडे मारो आंदोलन, सोलापूरकरच्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना अजून एक मोठा झटका, सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या महिन्याभरात खुला होणार, 76 किलोमीटरच्या अंतिम टप्प्यात मुंबई ते नागपूर प्रवास अधिक जलद होणार. अंबरनाथ बदलापूर लोकल ट्रेनमध्ये मुजोर प्रवाशांची दादागिरी, एका प्रवासी गटाकडून लोकलचा दरवाजा बंद करून दुसऱ्या प्रवाशांना चढण्यात अडथळा आणल्याचा प्रकार, मुजोर प्रवाशांवर कारवाई करण्याची प्रवासी संघटनेची मागणी. डोंबिवलीच्या विष्णुनगर परिसरात दुकानदाराकडून चॉकलेटच्या आमिषानं 8 वर्ष चिमुकलीवर अत्याचार, नराधम दुकानदार उमाराम चौधरीला पोलिसांकडून अटक. ठाण्याच्या शहापूरमध्ये वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी खेचून चोरटे पसार, घटना सीसीटीव्हीत कैद, गोठेघर वाफे गावातील प्रकार, शहापूर पोलिसात तक्रार दाखल.